शुद्ध माती तरच शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कांदा पिकातील पहिल्या बेसल डोस दिल्यानंतर झालेला बदल आणि कांदा ज्यावेळेस हा लावला होता त्यावेळेस पूर्ण पाऊस चालू होता. एक 1.5 महिन्याच्या पूर्वीचा प्लॉट आहे. आज आपण इथं पोखरी या गावात आहोत, तालुका वडवणी, जिल्हा बीड. येथील प्रगतशील शेतकरी आपल्यासोबत आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं गाव आणि नाव सांगा. अविनाश आसाराम दन्ने, पोखरी, हां, मुक्काम, जिल्हा बीड, तालुका बीड. बरं. आपण SV ॲग्रोचं जे फ्रुटर वापरलं होतं बेसल डोसमध्ये पहिल्या वेळेस, तर त्यात तुम्हाला काय बदल वाटला आहे? आम्हाला बदल असाच वाटला की जेव्हा आमचा कांदा पिवळा पडणं चालू होतं हां त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी फवारणी केल्या तेव्हा काही आम्हाला फरक जाणवला नाही. हां ज्यावेळेस हे वापरला आम्ही फ्रुटर. फुटर हां तर त्यावेळेस आम्हाला एक 8 दिवसात ते जाणवलं की त्याचा पिवळापणा पूर्ण असा हिरवापणा आल्यासारखा आला त्याचा. बरं. म्हणून आपला आम्हाला- कांदा किती गुंठे, जवळपास 20-22 गुंठेच्या आसपास कांदा आहे सगळा. नाही जास्त आहे आम्हाला. 1 एकरच्या आसपास कांदा आहे. 1 एकरला किती बॅग वापरल्या तुम्ही कांद्यासाठी? त्या आपण 1 एकरला वापरले होते 1 क्विंटल भर खत 1 वापरलं. क्विंटल वापरलं का? बरं. आता जे काय महाराष्ट्रातले कांदा उत्पादक शेतकरी आहेत, समजा आपले मित्रबंधू आहेत, त्यांना तुमचा SV फ्रुटरबद्दल म्हणजे तुम्हाला रिझल्ट जाणवले त्याबद्दल तुम्हाला काय माझं एक म्हणणं असं सल्ला आहे की SV फुटर हं, हा हे शेतकऱ्याने वापरायला पाहिजे कंपल्सरी खत. बरं. आता कशामुळं का आता कांद्याचं रिझल्टच मला कळलाय, तेही एकदा वापरून बघावं आणि त्यांना रिझल्ट कळवून बघितल्याशिवाय कळणार नाही. चालते. मित्रांनो, आपण पाहतो ज्यावेळेस कांद्याला पिवळा पडलेला होता त्यावेळेस आपण पूर्ण कांदा पिवळा पडला होता, पण ज्यावेळेस खत वापरल्यानंतर आज आपण बघतो कांद्याचा ग्रोथ, साईज, एक समान जाडी पाहायला मिळत आहे कांद्याची. आणि याच प्लॉटमध्ये आपण SV शुगरबन हे सोडून आपण मागच्या 2 वर्षापूर्वी चिकट टेप लावून रिझल्ट काढून दिले. त्याच पद्धतीने आपण नवीन प्रयोग SN40 गंधक आणि पोटॅश प्लस शुगरबन हे आपण पुढच्या पाण्याला, शेवटच्या पाण्याच्या अगोदर आपण एक 2-3 जागेवर इथं शेड्यूल करून दाखवणार आहोत. त्यावेळेस शेतकऱ्याला नवीन पद्धतीने एक नवीन रिझल्ट पाहायला मिळेल. बरं काका, अविनाश भाऊ, तुम्ही ह्या प्रोडक्टवर समाधानी आहात मनातून? समाधान. आता जे समजा आपल्याला जो म्हणायचा रिझल्ट हां, तो रिझल्ट भेटलेला आहे आपल्याला. रिझल्ट भेटलेला आहे. आपल्या पंचकृषीत जे आता देवळा आहे तिथं भरपूर कांदा आहे, त्या शेतकऱ्याला 100% सांगणार राहिले. आपण 100% सांगू शकतो याचा रिझल्टच आहे ना. ठीक आहे, चालते. शेतकरी मित्रांनो, आपल्या जवळच्या कृषी केंद्रातून SV ॲग्रोचं SV फ्रुटर बायोस्टिम्युलंटमध्ये आहे. एक वेळेस अवश्य वापरून पहा. इकोसर्ट प्रमाणे बनवलेलं SV फ्रुटर. आता कांद्याला किती दिवस पूर्ण झाले तर? आपल्याला या कांद्याला 2 महिने पूर्ण होऊन गेले बघा. म्हणजे 60 दिवस पूर्ण झालेले आहेत. 2 महिने कंप्लीट होऊन गेलेले. चालते. आता तिसरा डोस झालेला आहे. हा, तिसरा डोस झालेला आहे त्याला. बरं. आता शेवट शुगरबन आणि SN40 सोडून समाप्ती. धन्यवाद. तुमचा एकदा नाव आणि मोबाईल नंबर सांगा. अविनाश आसाराम दन्ने, मोबाईल नंबर माझा 9767 65 44 44. ओके, धन्यवाद सर. नमस्कार. Depleted soils will not quench the fire of hunger. Unquenched hunger can burn the very world. This is a generational responsibility. Save soil.